विराजमान झालेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत करावं। एक धन्यवाद। गूंज रहा है दुनिया में, गूंज रहा है दुनिया में भारत का नगाड़ा, गूंज रहा है दुनिया में भारत का नगाड़ा, चमक रहा आसमान में देश का सितारा। आजादी के दिन आओ मिलकर करे दुआ, आजादी के दिन आओ मिलके करे दुआ कि बुलंदी पर लहराता रहे तिरंगा हमारा, बुलंदी पर लहराता रहे तिरंगा हमारा। या आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्वांना अगोदर या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्वांचं सहर्ष स्वागत करून या पुढील कार्यक्रमाला मी अध्यक्षीय सूचनेनुसार सुरुवात करत आहे। 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला। या ब्रिटिशांच्या गुलामगिरीमधून आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि या स्वातंत्र्यासारखं दुसरं सुख नाहीये हे जाणून आपल्या भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपल्या प्राणाला प्राण लावून त्यांनी प्रयत्न केले। हे प्रयत्न करत असताना प्रत्येकांचे मार्ग वेगवेगळे होते। या प्रत्येकांचे मार्ग जरी वेगळे असले तरी त्या सर्वांचं ध्येय मात्र एकच होतं आणि ते म्हणजे आपल्या या भारत मातेचं स्वातंत्र्य। कोणतं ध्येय होतं? आपल्या या भारत मातेचं स्वातंत्र्य। इंग्रजांनी आपल्या भारत मातेवर 150 वर्ष राज्य केलं आणि या काळामध्ये त्यांनी आपल्या भारताचं, आपला इतिहास, आपला पराक्रम, आपला स्वाभिमान हे सर्व काही त्या इंग्रजांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि हे प्रयत्न केल्यानंतर आपल्या बऱ्याच अनेक क्रांतिकारकांनी आपल्याला स्वातंत्र्य करण्यासाठी प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर आज मात्र आपण या स्वतंत्र भारतामध्ये काय करत आहोत? श्वास घेत आहोत। हे श्वास घेत असताना या स्वतंत्र भारताच्या पाठीमागे लक्षावधी स्वतंत्र सैनिकांचं बलिदान होतं। त्यांच्या त्यागाची तपस्या होती। त्या तपस्येच्या मागे एक गाथा होती आणि भर तारुण्यामध्ये फासावर लटकणारे सुद्धा आपले हे तरुण भारतीय स्वातंत्र्य सैनिक कितीतरी त्यांनी फासावर ते लटकलेले आहेत। त्या वीरांचं स्मरण होत आहे। महात्मा गांधी असो, पंडित जवाहरलाल नेहरू असो, सुभाषचंद्र बोस असो, आपल्या पुण्यातील राजगुरू सुखदेव भगतसिंग असो, अशा कितीतरी अगणित महापुरुषांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अविरत कार्य केलं आणि आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। त्या सर्वांसाठी मला एवढंच म्हणावं वाटतं की आओ झुककर सलाम करे उनको, आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है, आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है। खुश नसीब होते हैं वो कौन जो देश के काम आते हैं, जो देश के काम आते हैं। यानंतर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गरज असते ती कुशल नेतृत्वाची आणि म्हणून कुशल नेतृत्व असलेले